सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या छाननी दरम्यान मिरजेतील वॉर्ड क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि गट नेते असताना महापालिकेचे वाहन वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडाचा ठपका भाजपचे उमेदवार यांनी ठेवला होता। याबाबत निवडणूक आयोग यांच्यासमोर जवळपास 4 तास सुनावणी पार पडली। दोघांच्या युक्तिवादानंतर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलाय। त्यांना या वापरलेल्या वाहनाबद्दल महापालिकेकडून कोणत्याही नोटिसा किंवा सूचना या आल्या नसल्याने त्यांच्यावर उमेदवारी रद्द होण्याबाबत निर्णय झाला नाही। यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सत्याचा विजय झाला व विरोधक मागील दारातून येण्याचा प्रयत्न करत होते। निवडणूक आयोगावर अनेकांचा दबाव होता, तो झुगारून आयोगाने योग्य न्याय केला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला। विरोधकाला दुसरे पर्याय नव्हतं। मागच्या दाराने आज जाण्याचा प्रयत्न केलं, माझ्यावर खोटे नाते आरोप करून माझा अर्ज उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रेशरला दबी न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे।